नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। खूप दिवसाने लॉंग व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्या सर्वांसाठी। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे होममेड रेमेडी म्हणजे स्किन केअर बद्दल सांगणार आहे। मी कोणती होममेड रेमेडी यूज करते याबद्दल सांगणार आहे। सगळ्यात आधी तर माझा हा जो फेस आहे ना, हा ओरिजिनल फेस आहे। जस्ट मी फेस वॉश केलाय, कोणताही प्रोडक्ट लावलेले नाही, क्रीम लावलेली नाही आणि पावडरही लावलेली नाही। ओरिजिनल ही माझी स्किन जी आहे ती ओरिजिनल आहे। जस्ट मी फेस वॉश केलाय आत्ता। तर ह्या होममेड रेमेडीचं म्हणजे मी पर्सनली यूज करते। याचा रिव्ह्यू खूप छान आहे, मला तर पर्सनली खूप बेनिफिट्स याचे। तुम्ही एकदा यूज करा आणि नक्की बघा। तुम्हाला याचा रिव्ह्यू कसा आहे हे लास्टला बघायला भेटेल, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। खूप दिवसांनी व्हिडिओ आले आपले, तर भरभरून प्रेम द्या या व्हिडिओला। चला तर बघूया आता रेमेडीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स हे आपल्या घरातच अवेलेबल असतात। तर त्यात लागतं सगळ्यात पहिले तर राईस फ्लावर म्हणजे तांदळाचं पीठ, जे की प्रत्येकाच्या घरात अवेलेबल आहे। आणि रोज वॉटर ऍड केलं होतं मी। तुमच्याकडे नसलं तरी इट्स ओके आणि असलं तरी इट्स ओके। मी रोज वॉटर ऍड केलं। विटामिन ई ची कॅप्सूल आहे ती ऍड केली आणि दुधाने आपण सगळं मिश्रण एकत्र करायचं। नंतर मिश्रण एकत्र झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण विटामिन ई ची कॅप्सूल टाकलेली। आता त्याची प्रोसेस मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे की मी कसं बनवलं होतं। आणि माझ्याकडे रोज वॉटर होतं थोडं, तर मी जस्ट ऍड केलं नॉर्मल म्हणून। तुम्ही तुमच्याकडे असलं नसलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही यूज करा आणि तुमचे रिव्ह्यू माझ्यासोबत शेअर करा, नक्की तुम्हाला आवडेल। तर मिश्रण मी करून आणलेलं आहे। अशी कन्सिस्टन्सी ठेवायची याची। मी एकटी यूज करणार आहे, त्यामुळे मी माझ्या पुरतच बनवलेलं आहे। तुम्ही तुमचे किती मेंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता। तर आता बघूया, सगळ्यात पहिले तर हेअर बेल्ट लावून घेऊया आपण। ओके, सेट। मी फेस वॉश केलेला आहे। तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रश यूज करू शकता, बट मी हाताने कम्फर्टेबल आहे तर मी हातानेच यूज करणार आहे। माझ्याकडे ब्रश आहे बट मी ब्रशमध्ये कम्फर्टेबल नसते, त्यामुळे मी हातानेच यूज करणार आहे। भरभरून लावा, भरभरून। हातांनाही यूज करू शकता।
मी सगळा मास्क लावलेला आहे. माझ्याकडनं थोडं एक्स्ट्रा झालं होतं त्यामुळे मी थोडंसं जास्त लावलेलं आहे. क्वांटिटी मेंटेन नाही होती तर थोडं जाड लागलेलं आहे. तरी याला ड्राय होईपर्यंत वेट करायचं आहे आपल्याला. तर बघूया आता ड्राय झाल्यावर कसा रिव्ह्यू. तर थोडंसं विचित्र दिसतंय बट ठीक आहे. ड्राय होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. आणि विटॅमिन ई ही कॅप्सूल खूप बेनिफिट्स आहे. जे हेअर ऑइल यूज करतात ना घरगुती, जे होममेड बनवतात ना हेअर ऑइल, त्यामध्ये आपण विटॅमिन ई ची कॅप्सूल यूज करतो. म्हणजे मी पर्सनली यूज करते. तुम्हालाही जर ते हेअर ऑइलची रेमेडी पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे सांगा की त्याचाही व्लॉग मी लवकर घेऊन येईल मग. आणि याचे तर बेनिफिट्स बापरे भयंकर छान आहे. म्हणजे मला तर पर्सनली खूप आवडतं. तुम्हीही ट्राय करा, तुम्हालाही आवडेल नक्की. आणि मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा की तुमचा रिव्ह्यू कसा आहे ह्या होममेड रेमेडी बद्दल. तर ड्राय होण्यापर्यंत आपण वेट करूया. आता पूर्ण ड्राय झालेलं आहे. आता फेस वॉश करूया आणि रिझल्ट बघूया कसे येतात. लेट्स सी रिव्ह्यू बघूया. आता मी जवळनं फेस दाखवते तुम्हाला. व्हाईट टॅनिंग वगैरे जी काही झालेली होती ती पूर्ण रिमूव्ह झाली आहे. खूप बेनिफिट्स आहे या रेमेडीचे. तुम्ही यूज करा आणि तुमचे रिव्ह्यू माझ्यासोबत शेअर करा. मला तर 100% ह्या रेमेडी आवडते. म्हणजे मी पर्सनली मंथमधनं 2दा तरी यूज करते. तुम्ही नक्की यूज करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझे नेक्स्ट जे काही व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन येत राहील. इथून पुढे खूप भन्नाट आणि भयंकर व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.